नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। माझं नाव आहे सर्पमित्र अमोल जाधव आणि मी आहे बारामतीमधून। आता आपल्याला मळदमधून एक स्नेक रेस्क्यूचा कॉल आलेला आहे। त्या समोर जे बाबा दिसत आहेत त्यांच्या शेततळ्यामध्ये साप पडलेला आहे। तर आता आपण ह्या ऊसामधून त्या ठिकाणी जाणार आहे। या माया मागा इथून रस्ता नाही, आपल्याला ऊसातूनच जावं लागणार आहे। तर रस्ता नाही, असं त्या समोर शेततळ्यापर्यंत जायचं आहे आणि बघूया आपण त्या ठिकाणी कोणता साप आहे। त्या साईडला दिसतंय तिकडे समोर। इथं पाईपला येतो काय? हा ना, ते आता श्वास घेऊन खाली गेला असेल पाण्यात। हा तर हा एकदम विषारी असा इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे। अत्यंत मोठ्या आकाराचा आहे आणि पूर्ण असा पांढरा असा कलर आहे या सापाचा। ह्याला आपण पार्शियल पण म्हणू शकतो, पार्शियल इंडियन स्पेक्टेकल कोब्रा। ह्याचा अजून एक प्रकार असतो अल्बिनो कोब्रा, आणि हा जो आहे हा पार्शियल थोडासा पांढरा असा कलर आहे ह्याचा। मात्र हा प्युअर अल्बिनो कोब्रा नाही, हा पांढरा थोडासा आहे कलर, डोळे वगैरे काळे। जेव्हा हा अल्बिनो प्युअर असतो तेव्हा ह्याचे डोळे देखील लाल कलरचे असतात। आणि या ठिकाणी बघा आता हा अशा प्रकारे खाना काढतो लगेच बघा। जी पण काय समोर हलणारी वस्तू असते त्याच्यावरती बघून हा साप हल्ला करण्याचा प्रयत्न करतो। आता या ठिकाणी बघा मी समोर बसलोय, तर हा तुम्हाला जवळून बघा इथं 10चा आकडा बी दिसत असेल। पार्शियल टाईपचा अल्बिनो कोब्रा आहे हा। खूप सुंदर असा आहे। असे पांढरे नाग खूप दुर्मिळ असतात, खूप कमी प्रमाणात सापडतात। आणि जी पण काही समोर हलणारी वस्तू आहे त्याच्यावरती बघून हल्ला करणे हे या सापाची खासियत असते। थोडा कॅमेरा जवळ आणा बघा, इथं ह्या फूड मार्क वगैरे स्पष्ट दिसत। अजिबात घाबरत नाही हा साप। आपल्या समोर जर असा फणा काढून बसला तर कधी माघारी हटण्याची तयारी नसते, सतत हल्ला करण्यासाठी तयार असतो। त्यामुळे या अशा प्रकारच्या सापापासून थोडं सावध राहायचं, कारण हे विषारी नाग अत्यंत धोकादायक असतात। न्यूरोटॉक्सिक विषाचा प्रकार असतो या सापाचा। जे गोनस वगैरे असतं त्यांचं ह्युमोटॉक्सिक विष असतं आणि यांचं जास्त न्यूरोटॉक्सिक विष असते। आपल्या घराच्या आजूबाजूला शेततळ्यामध्ये, ऊसामध्ये विटांचे ढिगारे असतील, दगडांचे ढिगारे असतील, त्यामध्ये हे साप हमखास आढळतात। आता आपण ह्याला एका भरणीमध्ये भरूया। फक्त कधीही व्हिडिओ बघून जसं आम्ही सर्पमित्र धरतो असं कधीही व्हिडिओ बघून पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण ते खूप धोकादायक ठरू शकते। आणि हा विषारी नागाला आता आपण सोडण्यासाठी फॉरेस्टमध्ये जाणार आहे। या ठिकाणी नागवडे साहेब पण आहेत। आता ह्याला सोडायला आपण फॉरेस्टमध्ये जाणार। तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा व त्या समोरचं बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।